रवी वासेकर, आपले सरपंच सायलू मढावी, विशेषतः या परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, माझे सगळे आदिवासी बांधव, राज्य सरकारचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण ह्या परिसरामध्ये आलो। खरं तर कार्यक्रमाला सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना वंदन देखील करतो। आज आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना वंदन करतो। आपल्यासह राज्यातल्या सर्व भाविकांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। राज्यात पाऊस पाणी चांगला होऊ दे, सगळीकडेच होऊ दे। माझ्या आदिवासी बांधवांना राज्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये धनधान्याची सुबत्ता येऊ दे। माय माऊली आर्थिकदृष्ट्या ही माझ्या राज्यातली सक्षम होऊ दे। आपल्या राज्यामध्ये, समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये एक जातीय सलोखा राहू दे, त्याच्यामध्ये एकजूट राहू दे, बंधुत्वाची भावना कायम आपल्या सगळ्यांच्यामध्ये राहू दे। महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असं पांडुरंगाचरणी साकडं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण पहाटे पूजा ज्यावेळेस पांडुरंगाची तिथं जाऊन केली, त्यांनी पण तशाच प्रकारचं मागणं केलेलं आहे। त्यांनाही ह्या कार्यक्रमाला यायचं होतं, परंतु ती पूजा देखील महत्त्वाची। यंदा प्रचंड समाज तिथं जमलेला आहे। जवळपास 18 ते 20 लाख वारकरी संप्रदायातली लोक आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्याकरता समाज तिथं जमलेला आहे। मित्रांनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये आलो आहे। तसं बघितलं तर महायुती सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो आणि त्याच्यानंतर हा 3रा ते 4था माझा ह्या जिल्ह्याचा दौरा आहे। वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे। एकंदरीतच सुरुवातीलाच आम्ही शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम बाबा आपण सुरुवातीला घेतला। मुख्यमंत्री आम्ही देवेंद्रजी सगळे आलो होतो। त्याच्यानंतर पोलिसांचा जनजागरण मेळावा आणि आदिवासी बांधवांशी संवाद, एक तो कार्यक्रम संदीप पाटलांनी पुढाकार घेऊन घेतलेला होता। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इस्पात कंपनीच्या भूमिपूजनाच्या करता देखील आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे। इतके काळ गडचिरोली म्हणल्यानंतर एकदम दुर्गम भाग, आदिवासी भाग, मागासलेला भाग, परंतु खऱ्या अर्थाने निसर्गाने पण आपल्याकडं बरीच काही उधळण केलेली आहे। निसर्गाचं अतिशय चांगल्या प्रकारचं संरक्षण करण्याचं काम माझा आदिवासी समाज करत असतो। आणि सुदैवाने इथल्या मातीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे एक माईन तिथं माईन आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा माल इथल्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही या परिसरामध्ये यायला लागलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये बी प्रभाकरनजींनी एक युनिट आणलं, आता इस्पातनी त्या ठिकाणी हे युनिट आणलेलं आहे। सुरुवात जरी 2,500 कोटीची असली तरी टप्प्याटप्प्याने जवळपास 8 ते 10 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे। आज आत्ता आम्ही मुलांना काही त्यांच्या शाळेच्या उपयोगी दप्तर आणि बाकीच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला। सिक्युरिटीच्या करता आपल्याच भागातल्या मुलांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम केलं। मी त्यांना विचारत होतो की बाबा किती मुलं आहेत, काय आहे, किती पगार मिळतो, चांगल्या प्रकारे एक तुम्हाला समाधानाचं जीवन जगण्याची संधी महायुतीच्या सरकारने या निमित्तानं दिलेली आहे।
शेवटी माणसामध्ये दिलदारपणा असावा लागतो. अनेक लोक येतात, श्रीमंत लोक असतात, आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करत असतात, परंतु द्यायची दानत ही फार कमी लोकांच्यामध्ये आपण पाहतो. मी इथं धर्मराव बाबा आत्राम यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी स्वतःची वडिलार्जित 150 एकर जागा इथं मोफत ह्या कंपनीला दिलेली आहे आणि मग बाकीची 150 एकर जागा कंपनीनं वेगवेगळ्या शेतकऱ्यांची घेतलेली आहे. आता इथं एक शहर बसणार आहे. तुम्हाला अजून अंदाज येत नाही आहे, परंतु ज्या प्रकारे इथल्या सगळ्यांना तुम्हाला रोजगार मिळणार आहे, त्याच्यातनं तुमचं जीवन सुख समृद्धी आनंदाचं त्या ठिकाणी होणार आहे आणि एकंदरीतच आर्थिक सुबत्ता इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे. रस्ते चांगले होतील, टप्प्याटप्प्यामध्ये रेल्वे लाईन होतील, सगळ्या प्रकारच्या सुविधा, जसं मगाशी ॲम्ब्युलन्स दिली, शाळेच्या करता मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता ज्या चांगल्या सुविधा शहरी भागामध्ये असतात त्या देखील ह्या भागामध्ये देण्याचं काम हे निश्चितपणे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्या ठिकाणी होणार आहे. ह्या सगळ्याचा फायदा हा माझ्या आदिवासी बांधवांनी घेतला पाहिजे. आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण द्या, चांगलं त्यांना ट्रेन करा, त्यांना योग्य पद्धतीनं तुम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना इथं स्वतःचा काही ना काही रोजगार निर्माण होईल, स्वतःच्या पायावर काही जण उभे राहतील आणि एक फार चांगल्या प्रकारचं शहर या परिसरामध्ये डेव्हलप झालेलं पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. थोडा वेळ लागेल, पहिलं टप्पा सुरू होण्याच्या करता 1.5-2 वर्ष लागतील, परंतु एकदा सुरुवात झाल्यानंतर त्याला आणखीन गती मिळालेलं चित्र आपण सगळेजण बघाल. आज तुम्ही सगळेजण रानावनात डोंगर दऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांचं मी खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या प्रकारे निसर्गाचं संरक्षण केलं आहे, संवर्धन केलं आहे आणि माझ्या आदिवासी बांधवांनी लोककला, लोकसंस्कृती, प्रथा, परंपरा, निसर्गपूजक आहेत, तेच आपल्या देशाचं समृद्ध सांस्कृतिक वैभव आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि निसर्ग संवर्धनाच्या मानव कल्याणाचा विचार देतानाच देशरक्षणात आणि राष्ट्र उभारणीत आदिवासी बांधवांनी सातत्याने योगदान दिलेलं आहे, याचा देखील तुम्हाला मला रास्त अशा प्रकारचा अभिमान आहे. मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा आत्राम मला म्हणाले, आम्हाला वाटत नव्हतं, पाऊस होता, ढग होते, आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय, अशा प्रकारची शंका त्यांना आली. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत, त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा सगळेजण धाकधूकच करत होते. माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते, मला म्हणले दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हणलं बरं बाबा, बरं झालं जमीन दिसायला लागली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. ह्यावेळेस आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या माझ्या राज्याला, तुमच्या माझ्या महिला वर्गाला खूप चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल,
आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, अर्थसंकल्पामध्ये आम्ही 2.5 लाख रुपयाच्या पेक्षा कमी उत्पन्न मध्ये अकाउंट आता फॉर्म भरायचं चाललेलं आहे. मला बाबा अकराम तुम्हाला सांगायचं आहे, इथल्या माझ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, सगळ्यांचे फॉर्म नीट भरून घ्या. साधारण रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. त्यावेळेस आम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे आमच्या मुलींना, आमच्या भगिनींना, आमच्या मातांना त्यांच्या अकाउंटला पाठवायचे आहेत. त्याकरता महायुतीनं एक महत्त्वाचा कार्यक्रम हातात घेतला. 2.5 कोटी महिलांना 46,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही वाटणार आहे. एवढा पैसा ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये येणार आहे. खूप चांगल्या योजना महिलांना सक्षम करण्याच्या करता, त्यांना ताकद मिळण्याच्या करता, त्यांना देखील आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला पण मदत करणारं आपलं सरकार आहे, आपला कोणीतरी भाऊ आहे, अशा प्रकारची भावना महायुतीच्या सरकारच्या बाबत त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याच्या करता आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. शहरी भागातल्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पिंक रिक्षा ह्या देखील आम्ही देतोय. त्याकरता देखील आमचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींना मोफत शिक्षण ही देखील योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींच्या करता, महिलांच्या करता, मातांच्या करता, भगिनींच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न हे आपल्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक प्रकारच्या सवलती देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तुमचा 5 लाखापर्यंत आम्ही विमा उतरवलेला आहे. आत्ताच बाबा आत्राम तुमच्या आमदार आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सांगत होते, 100 बेडचं हॉस्पिटल आता त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्याच्याही उद्घाटनाला आम्ही येणार आहे, जेणेकरून तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गरीब असेल तर त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये मदत ही माझ्या भगिनी वर्गाला झाली पाहिजे. त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीनं शेतकरी देखील विहिरीचं, माझ्या नदीचं पाणी घेतात. तुम्हाला वीज बिल भरावं लागत होतं. शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढं ह्या सरकारने 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचं वीज बिल माफ करून टाकलेलं. आता परत तुम्हाला वीज बिल येणार नाही. चांगली तुमची शेतीवाडी करा. चांगल्या प्रकारे जे काही पिकं तुम्हाला घ्यायची ती घ्या. धानाचं उत्पादन माझ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये होतं आहे. त्यालाही आम्ही चांगल्या प्रकारचा बोनस दिलेला आहे. एकंदरीतच माझ्या शेतकऱ्याला सक्षम करण्याचं काम महायुतीचं सरकार करतं आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मी स्वतः आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे, बाबा आत्राम, उदय सामंत, सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्याबद्दल आपण अजिबात कुठली काळजी त्या ठिकाणी करू नका. फार बदल आपल्याला आता ह्या परिसरामध्ये करायचा आहे. मोठी गुंतवणूक हे एवढ्यावरच थांबणार नाही. आता हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक ही माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ही माझ्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये येणार आहे. त्याचा फायदा हा मात्र माझ्या आदिवासी बांधवांनी सगळ्यांनी घेतला पाहिजे. चुकीचा विचार अजिबात मनात आणू नका. त्याच्यात कुणाचंच भलं होणार नाही. अतिशय चांगला विचार, साधू संतांनी सांगितलेला विचार हाच डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी वाटचाल करा. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख मग सुनील जोशी असतील, बाकी वेदांत जोशी असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल, त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं या दुर्गम भागामध्ये प्लांट लावण्याचा निर्णय घेतला आणि या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बोलवलं. त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्यांना देखील मनापासून हा प्लांट लवकरात लवकर पूर्णत्वाला जावा आणि माझ्या आदिवासी बांधवातल्या बऱ्याचशा माझ्या तरुणींना इथं रोजगार मिळावा, त्यांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.